हां आज आपण आलेलो आहोत वाशिम जिल्ह्यातील गावाचं नाव काय सोनखास शिवारात आदिवासी लोकांनी जे आपल्या उपजीविकेसाठी जे त्यांनी शेती वगैरे करत आहेत, तर त्यांच्या शेतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. तर त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना काय काय त्रास होत आहे आणि काय काय अडचणीला सामना करावा लागत आहे. आदिवासी लोक सर आम्ही का नाही आम्ही आदिवासी म्हणजे पारधी समाज पारधी आहो म्हणलं सर. हे वावर आमच्या काढण्यात आले काढले आहे ना 89 मधले काढले तर सर मग हे वावर आणि त्याच्यामध्ये म्हणलं हे अतिक्रम हटवायसाठी ते म्हणतात की इथं राहू नका आणि इथं खाऊ नका म्हणतात. मग त्याला कसा विचार करणार सर तुम्ही बोलून सांगता म्हणलं सर. किती वर्षापासून तुम्ही हे अतिक्रमण काढलेलं आहे? 90 वर्ष म्हणजे 90 वर्षापासून साल 90 साल बर 89 साल. या समोर या तुम्ही. बोला बोला. अरे या ना समोर. मला क्या बोलता काकू नाव सांगा तुमचं. आपलं नाव रेखाबाई परभूचेवार. सर आम्ही 190 याच्यातून आमचे मुलं लहान लहान होते तेव्हापासून आम्ही अतिक्रम काढलं. सोनखासवाल्या लोकांना आम्हाला मारहाण केले. त्याच्यासाठी आम्ही मारहाण करून आम्ही नावजी जांभरण्यात गेलो. नावजी जांभरण्यातून इथं आम्ही अतिक्रम खायला लागलो. सर कसं आम्ही पोटाले जगा लागलो तर ते लोक म्हणतात की आता यावले हटवायचं, यावले मारहाण डबल करायचं आणि डबल यावले वाटा लावून द्यायचं. मग आम्ही सर कुठं करायचं, लेकरं बाळ कुठं आम्ही जगवायचे, कुठं राहायचं आम्ही. हे गावातले लोक असे म्हणा लागलेत की यावले हाणून पळून लावून द्यायचं. सर हे भीक मागून खातात म्हणलं. भीक मागणाऱ्या माणसाला हटवू नाही, त्याची शेती त्याला वापस करू द्या, त्याच्या नावी करून द्या म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे. आम्हाला शेतीच पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे. रुक्मिणी गजानन चौहान. आम्हाला शेती पाहिजे. आम्हाला लई गरीब लागले, हात पाय चालायला लागले नाही. आम्हाला काही नाही चालायला लागलं. कोणी धंदा उचले ना, काही करा ना. आम्हाला मेले आमचे माणसं मेले, ह्याच्यात बकऱ्या सगळे मारून टाकले सर. आमच्या काहीच राहायला लागलं नाही. आम्हाला घर होतं सोनखास रोडले तिथं जाऊन टाकलं. काही गरज नाही. जाऊन टाक. काही आदिवासी लोकांचे आम्हाला कागदपत्र पाहिजे तरी देतो मी कागदपत्र. सर आमच्या हात जोडून विनंती गरीबाची, आमचं वावर आम्हाला द्यावे. बरोबर. जे आम्ही राहू लागलो तिथं सोनखास रस्त्यावर, तिथून आम्हाला आमच्या तिथं राहू लागलो. त्यांचं इथं वावर काढलं होतं, ते वावर काढलं म्हणून विरोधी झाली. विरोधी झाल्याच्या नंतर तिथं घर होतं राहिलं, ते सगळ्यात जाळून टाकलं. आमचं घरदार सगळं जाळून टाकलं सर. तिथून वावरात आलो राहिले. वावरातून बी मारलं, बकऱ्या मारल्या, कोंबड्या मारल्या, मासे मग जांभरूण मध्ये राहायला गेलो सर आम्ही. बरं, आता आपण ज्या शेतात उभे आहोत हे कोणाच्या ताब्यात आहे? गजानन. कोण आहे गजानन? गजानन जयाजी चौहान. तुम्ही आहे गजानन? गजानन इकडे मांग आहे. नाव सांगा तुमचं. गजानन जयाजी चौहान. काय करता तुम्ही? शेती धंदा. किती वर्षापासून? 190 1990 मध्ये सर. 1990 किती एकर आहे शेती आहे? 52 एकर आहे. अहो तुमच्या ताब्यात किती आहे? आम्ही एवढे धरून ठेवले सर. बारीक बारीक पट्ट्या धरून ठेवल्या. अरे 1 एकर 2 एकर किती आहे ते सांगा ना. 2 एकर सर. 2.5 एकर. सर स्टॉप करा एक मिनिट. 2.5 एकर आहे सर.